Hello everyone and welcome to the world of chemistry. We are studying a chapter Introduction to Analytical Chemistry, and in last lecture we have studied concentration of solution and two quantities in which concentration of solution is expressed, that are mass percentage or weight percent and mole fraction. And in this lecture we are going to study remaining two quantities in which concentration of solution is expressed, that are molarity and molality. Let us study first molarity. जसं आपल्याला दिसतंय बघा, molarity, it is denoted by capital M. It is the most widely used unit and denoted by M as shown here, and defined as number of moles of the solute present in 1 liter of the solution. काय बघा, मोलॅरिटीची डेफिनेशन काय मग? नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट प्रेझेंट इन 1 लिटर ऑफ सोल्युशन. जसं आपल्याला माहिती सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन कशावर डिपेंड असतं, तर त्यामध्ये सोल्यूट किती अमाउंट मध्ये प्रेझेंट आहे. नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट प्रेझेंट इन सोल्युशन. आणि हेच या ठिकाणी आपल्याला मोलॅरिटीसाठी एक्सप्लेन करताना सांगायचं असतं की मोलॅरिटीसाठी हे एक्सप्लेन केलं जातं या पद्धतीने, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट प्रेझेंट इन 1 लिटर ऑफ सोल्युशन. 1 लिटर सोल्युशन मध्ये सोल्यूटचं अमाउंट किती आहे यावरनं आपल्याला मोलॅरिटी काढता येते. मोलॅरिटी इज टेम्परेचर डिपेंडंट क्वांटिटी. मोलॅरिटी टेम्परेचरवर डिपेंड असते, अवलंबून असते, कारण टेम्परेचर बदललं, टेम्परेचर वाढलं त्या ठिकाणी मोलॅरिटी ही चेंज होते. म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन मध्ये त्या ठिकाणी चेंज होतो आणि देअरफॉर मोलॅरिटी चेंज देअर. देअरफॉर मोलॅरिटी इज टेम्परेचर डिपेंडंट क्वांटिटी. Let us explain this molarity with one of the example. एक एक्झाम्पल घेऊयात आपण. 1.6 ग्रॅम ऑफ NaOH, सोडियम हायड्रॉक्साइड, dissolve in 500 ml water. 1.6 ग्रॅम सोडियम हायड्रॉक्साइड डिझॉल्व केलेलं आहे 500 मिलीलिटर वॉटर मध्ये, पाण्यामध्ये. म्हणजे या ठिकाणी वॉटर काय झालं, सॉल्व्हंट, आणि सोडियम हायड्रॉक्साइड हे डिझॉल्व होत आहे. दॅट मीन्स दिस सोडियम हायड्रॉक्साइड इज सोल्यूट. कॅल्क्युलेट मोलॅरिटी ऑफ सोडियम हायड्रॉक्साइड सोल्युशन और NaOH सोल्युशन. आपल्याला सोडियम हायड्रॉक्साइडची मोलॅरिटी कॅल्क्युलेट करायची, काढायची. काय काय दिलेलं आहे बघूया आपण आधी. 1.6 ग्रॅम ऑफ NaOH म्हणजेच सोल्यूटचं, म्हणजेच NaOHचं मास दिलेलं आहे. मास ऑफ सोल्यूट इज 1.6 ग्रॅम. देन 500 मिलीलिटर वॉटर. वॉटर सॉल्व्हंट आहे, सॉल्व्हंटचं मास दिलेलं आहे तिथे, हे किती, 500 मिलीलिटर. म्हणजेच मास ऑफ सॉल्व्हंट इट इज 500 मिलीलिटर, दॅट इज 0.5 liter. According to the formula, molarity will be, molarity is equal to mass of solute upon mass of solution in, or volume of solution in liter, and therefore mass of solute 1.6 upon 40 into 0.5. 0.5 काय या ठिकाणी सॉल्व्हंट आणि 40 काय सोल्यूट. सोल्यूट काय NaOH, आणि NaOH आपण या ठिकाणी घेतलेलं आहे टोटल जे मास आहे ते, म्हणजेच फॉर्म्युला मास. NaOH, Na सोडियम, सोडियमचा ॲटॉमिक वेट 23, ऑक्सिजन ॲटॉमिक वेट 16 आणि हायड्रोजन ॲटॉमिक वेट 1. 16 plus 1 17 plus 23 झाले 40, and therefore
1.6/40 into 0.5 आणि आन्सर येतं 0.08 मोल. आणि ही झाली मग मोलॅरिटी NaOH ची त्या सोल्युशन मध्ये. अगदी याच प्रकारे आपण कोणत्याही एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतो, मोलॅरिटी काढू शकतो. आणि लॅबमध्ये जेव्हा सोल्युशन तयार केलेले असतात बघा, तेव्हा आपण हेच जे काही कंपाऊंड आहे, जो काही सोल्यूट त्या ठिकाणी आहे, सबस्टन्स आहे, त्याचा आधी आपण वेट घेतो. इक्विव्हॅलंट वेट आणि इक्विव्हॅलंट वेटच्या याच्यावरनं आपण तिथे मोलर मास ते किती याच्यामध्ये ते 1000 मिलीलिटर साठी म्हणजे 1 लिटर मध्ये त्याला डिझॉल्व्ह करायचं. अशाच क्वांटिटीमध्ये आपण त्या ठिकाणी डिझॉल्व्ह करत जातो आणि त्याची मोलॅरिटी त्या ठिकाणी काढतो. फॉर एक्झाम्पल 40 ग्रॅम ऑफ NaOH जर आपण 1000 मिलीलिटर म्हणजे 1 लिटर मध्ये डिझॉल्व्ह केलं तर त्यावेळी मोलॅरिटी होणार सोल्युशनची 1 मोल. आणि त्याऐवजी जर instead of 40 gram, if we take only 4 gram of NaOH, and that 4 gram of NaOH dissolve in 1 liter water, then molarity of the solution will be 0.1 mole. अशा प्रकारे आपण लॅबमध्ये सुद्धा सोल्युशन्स तयार करत असतो वेगवेगळे. आणि मोलॅरिटी त्यावरून आणि मोलर सोल्युशन तयार करतो. नेक्स्ट टर्म इज मोलॅलिटी. डिफरन्स आहे बघा मोलॅरिटी आणि मोलॅलिटी मध्ये काय आहे तर RITY आणि LITY हा डिफरन्स आहे. आणि त्याचबरोबर मोलॅलिटी इज डिनोटेड बाय स्मॉल m, व्हाईल मोलॅरिटी इज डिनोटेड बाय कॅपिटल M. हा इथे अजून एक फरक आहे. आणि अजून फरक कुठे येतो तर तो या ठिकाणी डेफिनेशन मध्ये. Molality is defined as the number of moles of solute present in 1 kilogram of solvent. 1 किलोग्राम सॉल्व्हंट मध्ये किती नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट आहेत त्याला त्याची मोलॅलिटी म्हटलं जातं. मोलॅलिटी ऑफ सोल्युशन डज नॉट चेंज विथ टेम्परेचर. कारण या ठिकाणी आज काय घेतलेलं असतं आपण मास ऑफ सॉल्व्हंट, मास ऑफ सोल्यूट. आणि मास ऑफ सॉल्व्हंट जे आहे त्या ठिकाणी किंवा जो मास असतो हे मास केव्हाही टेम्परेचरवर डिपेंड नसतं. And therefore molality of solution does not change with temperature since mass remain unaffected with temperature. सोल्यूटचं मास टेम्परेचर बदलल्याने बदलणार नाही आणि म्हणूनच मोलॅलिटी also do not change with temperature and thus it is temperature independent quantity. त्याच ठिकाणी आपण आधी पाहिलं बघा मोलॅरिटी, आणि मोलॅरिटी होती टेम्परेचर डिपेंडंट क्वांटिटी, परंतु मोलॅलिटी इज टेम्परेचर इंडिपेंडंट क्वांटिटी. आता मोलॅलिटी एक्सप्लेन करायसाठी आपण मागच्या प्रमाणेच एक एक्झाम्पल घेऊया. 11.11 ग्रॅम ऑफ युरिया. युरियाचं मास दिलंय बघा 11.11 ग्रॅम. डिझॉल्व इन म्हणजेच युरिया डिझॉल्व केला जातोय म्हणजेच युरिया हा या ठिकाणी सोल्यूट आहे. 11.11 ग्रॅम ऑफ युरिया डिझॉल्व इन 100 ग्रॅम ऑफ वॉटर. मास ऑफ वॉटर 100. कॅल्क्युलेट मोलॅलिटी ऑफ द सोल्युशन. सोल्युशनची आपल्याला मोलॅलिटी काढायची. या ठिकाणी काय काय दिलेलं आहे बघा. मास ऑफ युरिया 11.11 ग्रॅम आणि mass of water 100 gram, and with that atomic masses of nitrogen, hydrogen, carbon and oxygen are also given. Atomic mass of nitrogen 14, hydrogen 1, carbon 12 and oxygen 16. याचा उपयोग का करायचा आहे आपल्याला आणि कुठे करायचा आहे तर युरियाचा आपल्याला मॉलिक्युलर मास त्या ठिकाणी काढायचे आणि त्यासाठी आपल्याला युरियाच्या फॉर्म्युलावरून त्याचं फॉर्म्युला वेट म्हणजेच मॉलिक्युलर मास त्या ठिकाणी काढायचे. मोलर मास ऑफ युरिया इज इक्वल टू NH2CONH2. युरियाचा फॉर्म्युला आहे बघा NH2CONH2. आता या ठिकाणी आपण प्रत्येकाचं ॲटॉमिक वेट किंवा ॲटॉमिक मास ऍड करत आणि मग त्याची टोटल करू.
नायट्रोजन 14, हायड्रोजन 1. बट NH2 म्हणजेच 2 हायड्रोजन आहे, 2 हायड्रोजन म्हणजेच 2, कार्बन 12, ऑक्सिजन 16, नायट्रोजन अगेन 14 and 2 hydrogens therefore 2. Total will be 60. म्हणून मोलर मास ऑफ युरिया विल बी 60. मोलर मास युरियाचं किती आहे? 60. आता नंबर ऑफ मोल्स ऑफ युरिया. नंबर ऑफ मोल्स ऑफ युरिया काढायसाठी काय केलं जातं? तर मास ऑफ युरिया अपॉन मोलर मास ऑफ युरिया. मास ऑफ युरिया इज गिव्हन इन एक्झाम्पल, इट इज 11.11 ग्रॅम. आपण इथे 11.11 ग्रॅम घेतलं आणि मोलर मास हे आपण काढलं ते 60. And therefore 11.11 upon 60 and we get 0.1852 mole. Just number of mole of urea will be 0.1852 mole. आणि यावरून आता काढायची आपल्याला मोलॅलिटी. मोलॅलिटीचा फॉर्म्युला आहे नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट अपॉन मास ऑफ सॉल्व्हंट इन kg. नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट आपण इथे वरतीच काढले येते 0.1852 अपॉन मास ऑफ सॉल्व्हंट इन kg. सॉल्व्हंट किती? 100 ग्रॅम. 100 ग्रॅम म्हणजे 0.1 किलोग्राम आणि तेच आपण इथे सबस्टिट्यूट केले अँड देअरफॉर 0.1852 अपॉन 0.1 वी गेट 1.852 मोल्स पर kg. आणि अशा प्रकारे आपण मोलॅलिटी फाइंड आउट करू शकतो. जर आपल्याला त्या ठिकाणी मास दिलेला असेल सोल्यूटचं, त्याचबरोबर सॉल्व्हंटचं, तर आपण मोलॅलिटी त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करू शकतो. तर मित्रांनो, आपण काय काय केलं यावेळी ह्या चॅप्टरमध्ये? तर फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव स्टडीड व्हॉट एक्झॅक्टली केमिस्ट्री इज, देन व्हेरियस ब्रँचेस ऑफ केमिस्ट्री. त्यामध्ये मग आपण ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक, फिजिकल, ॲनालिटिकल, बायोकेमिस्ट्री या वेगवेगळ्या ब्रँचेस केमिस्ट्रीच्या शॉर्टमध्ये स्टडी केल्या. त्यानंतर एम्पिरिकल फॉर्म्युला आणि मॉलिक्युलर फॉर्म्युला आणि तो कसा काढायचा हे स्टडी केलं. नंतर लिमिटिंग रिएजंट आणि एक्सेस रिएजंट, अगेन प्रिसिजन अँड ॲक्युरसी. What exactly the difference in precision and accuracy, that also we have studied. And after that, concentration of solution and 4 terms or 4 quantities in which concentration of solution is expressed. आता इथेच थांबूया या चॅप्टरसाठी. इथे हे चॅप्टर संपत आहे, परंतु आपण केमिस्ट्री संपत नाहीये मित्रांनो, फक्त चॅप्टर संपत आहे. त्यामुळे वाचत राहायचंय आणि विचारत राहायचंय. पुढच्या चॅप्टरसाठी आपण पुन्हा भेटणारच आहोत. असंच एक 11वी साठी अजून एक चॅप्टर आहे पुढचं, जे ॲनालिटिकल केमिस्ट्रीशी रिलेटेड आहे. तेव्हा आपण पुन्हा भेटू. टिल देन, थँक यू अँड हॅव अ नाईस टाइम.